Hi students, today is a day 26 of Maths Bridge course. Today's our unit is Bank and Simple Interest. In that, here we are going to learn about simple interest. Students, let us look at one of the example given here. Alka took a loan of 50,000 rupees at 12 PCPA, that is % per annum, to buy a two-wheeler. ओके, अलकानं काय केलंय, बँकेकडून 50,000 रुपीज लोन घेतलेलं आहे आणि त्याचा इंटरेस्ट किती आहे 12% पर इयर, म्हणजे दर साल दर शेकडा प्रतिवर्षी 12 रुपये 12 रुपीज असं त्याचं ते इंटरेस्ट आहे. आफ्टर 5 इयर्स 5 वर्षानंतर काय केले, सी हॅड टू पे बॅक अन अमाऊंट ऑफ 6,000 रुपीज एक्स्ट्रा. म्हणजे 5 वर्षानंतर हे ज्यावेळेला तिनं लोन परत केलं त्यावेळेला ते लोन परत करत असताना 50,000 रुपीज तर तिनं दिलेच, पण त्याचबरोबर तिनं 6,000 रुपीज एक्स्ट्रा पे केले बँकेला. एक्स्ट्रा त्याला जादाची रक्कम बँकेला तिला द्यावी लागली. बेस्ड ऑन दिस इन्फॉर्मेशन फिल इन द बॉक्सेस गिवन बिलो. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे या इन्फॉर्मेशनवरून खाली जे बॉक्सेस दिलेले आहेत ते कम्प्लीट करायचे आहेत, भरायचे आहेत. लेट अस सी फर्स्ट वन इज द प्रिन्सिपल इज इक्वल टू. प्रिन्सिपल म्हणजे द मेन अमाऊंट, सुरुवातीची जी रक्कम होती ती, त्याला मुद्दल आपण म्हणतो आपण. तर ही प्रिन्सिपल किती आहे 50,000 रुपीज आहे. तिने जे कर्जाऊ घेतलेली रक्कम जी होती त्याला आपण प्रिन्सिपल असं म्हणणार आहे. ते 50,000 रुपीज. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे इथं, तो कसा दिसतो आपल्याला 12 PCPA असं जे दिलेलं आहे तो काय आहे रेट ऑफ इंटरेस्ट आहे. म्हणजे इथं 12% पर एनम. ओके, दॅट इज 12% हा त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे. त्यानंतर इंटरेस्ट आता याच्यावरती किती जमा झाला, तिने इंटरेस्ट म्हणून किती रुपये दिले, एक्स्ट्राचे जे पैसे दिले ना त्याला आपण इंटरेस्ट असं म्हणतो. म्हणजे 6,000 रुपीज तिनं एक्स्ट्रा दिले की जे इंटरेस्ट आहे. आणि याच्यासाठी टाईम किती होता तर 5 इयर्स होता. 5 वर्षासाठी तिनं हे लोन घेतलं होतं, त्यामुळं 5 इयर्स दिस इज द टाईम फॉर दॅट लोन. नाव द टोटल अमाऊंट रिटर्न टू द बँक इज इक्वल टू. म्हणजेच अलकानं बँकेला किती अमाऊंट दिली परत तर 50,000 प्लस 6,000. 6,000 हे काय आहे त्याच्यावरचा इंटरेस्ट आहे 50,000 वरचा. म्हणजे असे टोटल 56,000 रुपीज अलका रिटर्न टू द बँक. अलकानं बँकेला रिटर्न केलेले आहे. समजलं हे? ओके. नाउ सपोज रेट ऑफ इंटरेस्ट दॅट इज PCPA इज इक्वल टू R. म्हणजेच % पर ॲनम रेट ऑफ इंटरेस्ट किती धरला आपण R इतका घेतला असं समजूया. म्हणजेच फॉर 1 इयर इंटरेस्ट ऑन ₹100 इज इक्वल टू R. या पहिल्या स्टेटमेंटचा अर्थ काय होतोय, एका वर्षासाठी रेट ऑफ इंटरेस्ट 100 रुपीजसाठी किती आहे R इतका आहे असं त्याचा अर्थ होतो. मग मला सांगा फॉर 1 इयर व्हॉट विल बी द इंटरेस्ट ऑन ₹1. एका रुपयेवरती मग आता किती इंटरेस्ट होईल तर N/100 इतका होणार, कारण 100 रुपीजला R इतका इंटरेस्ट होता. तर आता 1 रुपीजला किती होणार R/100 होणार. मग आता सांगा फॉर 1 इयर इंटरेस्ट ऑन ₹P. आता 1 रुपयाच्या ऐवजी आपण ती व्हॅल्यू जर P इतकी घेतली तर त्याच्यावरती इंटरेस्ट किती होईल तर P × R/100 इतका होणार. म्हणजे एका वर्षासाठी P इतकी जर अमाऊंट घेतली आपण तर त्याच्यावरती होणारा इंटरेस्ट आपल्याला किती मिळतो P × R/100 इतका होतो. मग आता फॉर N इयर्स, N वर्षांसाठी म्हणजे ती किती असू शकतात, 1 इयर असेल, 2 इयर असेल, 5 इयर असेल, 10 इयर असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. दॅट इज फॉर N इयर्स इंटरेस्ट ऑन ₹P इज इक्वल टू P × R × N/100. म्हणजे N इयर्ससाठी P रुपीजवरती जो इंटरेस्ट जमा होईल तो इंटरेस्ट किती असणार आहे P × R × N/100 इतका असणार आहे. and that is the formula for simple interest. And therefore we get the formula for simple interest is such that P multiplied by R multiplied by N/100. समजलं हा फॉर्म्युला कसा तयार झाला आहे ते. या ठिकाणी आपल्याला सिंपल इंटरेस्टचा असा हा फॉर्म्युला पाहायला मिळतो. स्टुडंट्स, नाउ टेल मी
फॉर्म्युला फॉर द सिम्पल इंटरेस्ट? करेक्ट. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू P into R into N upon 100. Here P is nothing but principal, R is nothing but rate of interest, and N is equal to number of years. Now students, we will see one of the example based on all these things. Let us see that example. Ramrao took a loan of rupees 6,000 at the rate 10 PCPA for 2 years. रामरावने 6,000 रुपये इतकं लोन घेतलेलं आहे. रेट आहे 10% आणि त्याच्यासाठी लागणारा कालावधी जो आहे तो किती आहे? 2 इयर्स आहे. हां, देन क्वेश्चन इज सच दॅट हाऊ मच सिम्पल इंटरेस्ट विल ही रिटर्न आफ्टर 2 इयर्स. 2 वर्षानंतर रामराव किती सिम्पल इंटरेस्ट परत करतील असं इथं क्वेश्चन विचारलेलं आहे. लेट अस सी हियर P इज इक्वल टू ₹6,000. P म्हणजेच प्रिन्सिपल किती आहे ते 6,000 रुपीज आहे. त्यानंतर रेट किती आहे 10% आहे. त्यानंतर नंबर ऑफ इयर्स N इज इक्वल टू 2 इयर्स. अँड हियर वी नो दॅट द फॉर्म्युला फॉर दॅट इज I इज इक्वल टू P इंटू R इंटू N अपॉन 100. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. देन पुट द व्हॅल्यूज. द व्हॅल्यू ऑफ P इज नथिंग बट 6,000. Then value of R is 10 and the value of N is 2. Therefore we get 6,000. That the blank here we have to write that 6,000 into 10 into 2 upon 100. म्हणजे पहिली blank 6,000 अशी. त्यानंतर after multiplication we get here 1,20,000. That is 6,000 into 10 into 2 is nothing but 1,20,000 upon 100. And after simplifying this we will write here at the last box that is 1,200. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला किती मिळेल? लास्ट आन्सर किती मिळेल? 1,200 इतकं आन्सर मिळेल. अँड दॅट इज द सिम्पल इंटरेस्ट. अँड देअरफॉर द अमाऊंट ऑफ सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू 1,200 रुपीज. ओके, समजलं? म्हणजे रामरावना 2 वर्षानंतर 1,200 रुपीज बँकेला परत करावे लागतील. म्हणजे सिम्पल इंटरेस्ट म्हणून तेवढे द्यावे लागतील. ओके, अशा प्रकारे या ठिकाणी आपण सिम्पल इंटरेस्ट, त्याचा फॉर्म्युला व त्यावर आधारित एक एक्झाम्पल सोडवून पाहिले. ओके, थँक्यू.